गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी, कारण त्यातच गंमत खरी. माननीय उद्धवजींनी मला एक एक्सपिरियन्स सांगितलं की अरे आम्ही ना काय करायचो, आमची मीटिंग चालू असायची आणि मीटिंगमध्ये आम्ही आमचं डिस्कशन चाललंय आणि मग तुझ्यासाठी मी असा फोन काढून तुला वोट करत जायचो. असं हा उद्धवजींनी मला म्हटलं हा हे करूया आणि तो वोट करायचं तर एवढं चालायचं. पण असं काय नव्हतं की त्यांनी म्हणजे प्रेशर टाकलं असेल, कारण तसं मग सगळेच प्रेशर तर मग तो राहुलसाठी तर जास्त प्रेशर टाकायला पाहिजे होतं, कारण तो पण मराठीच आहे आणि तिथलं त्याचं एक ऑलरेडी एक स्टार व्हॅल्यू क्वालिटी होती. मी तर पाठीमागून सगळ्यांचं असं सुरू झालं, त्यामुळे त्या पद्धतीने मी वाचलो. पण अफवा एवढ्या होत्या ना माझ्याबद्दल एक अफवा होती की पूर्ण शोच रिग्ड आहे म्हणे, खोटं आहे. हां, आणि एका मॅगझिनने पूर्ण एक मॅगझिन होतं, पूर्ण एक आर्टिकल छापलं की नाही हे रियालिटी नाहीच आहे आणि असं आहे तसं. जिंकल्यानंतर राग म्हणा एक त्यावेळी म्हणजे नाही एक आणि नाही मला असं वाटतं की एक आपल्या जर्नलिझममध्ये पण म्हणा की सेन्सेशन बनवणं इज मोर इम्पॉर्टंट ना. सेन्सेशन कसं दाखवणार. आता एवढी मोठी गोष्ट होते आहे, ह्या गोष्टीच्या सगळ्याच पॉझिटिव्ह साईड्स आहेत, मग त्याचे निगेटिव्ह साईड्स कसे दाखवणार. मग एक तर त्याला दाखवा की हा मुलगा वाईट आहे, हा काहीतरी उद्धटपणा काहीतरी बोलतोय किंवा कोणाशी तरी उद्धट आहे, किंवा मग दाखवा की काही चुकीचंच झालेलं आहे, किंवा कोणाबद्दल तरी सिंपत्ती क्रिएट करा जे तो जिंकायला बा तू म्हणजे ना. ते ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्यावेळेला असं वाटायचं की इवन की माझ्याबद्दल मी काय केलंय तुमचं, माझं नाव घेऊन का तुम्ही बोलताय. एकदा असं झालं की एक मोठ्या न्यूजचे असंच इंटरव्ह्यूसाठी घरी आले. साहेबांना पण मी भेटून गेलेलो त्याच्यानंतरची गोष्ट आहे. तर आणि त्यांनी इंटरव्ह्यू घेतला माझा. आमचे क्वार्टर्स होते BMCचे, माझे बाबा BMCमध्ये कामाला होते, त्यामुळे आम्हाला क्वार्टर्स मिळाले आणि त्याच क्वार्टर्समध्ये मी राहत होतो. इंटरव्ह्यू घेतला तर त्यांनी माझा आणि वडिलांचा गॅलरीमध्ये जाऊन एक फोटो काढला आणि दुसऱ्या दिवशी न्यूज छापली, अभिजित सावंत होमलेस. तर त्यांनी मला तिथे विचारलं की त्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की अरे आपका बिल्डिंग के नीचे नोटिस लगा है कि ये बिल्डिंग खतरे में है, आपको इज बेटर टू लीव दिस बिल्डिंग. कारण आपल्या असतात ना जुन्या बिल्डिंगच्या बाहेर BMC येऊन लावते नोटीस की बाबा हे असं खतऱ्यामध्ये आहे किंवा तुम्ही विचार करा जेवढं लवकर निघाल तेवढं. तो तू फिर कहीं और लिया है क्या, कुछ किया. बोला नहीं हम लोग अभी तक कुछ किया नहीं, अभी करेंगे, सॉरी यहाँ पे. अच्छा है, ये नोटिस मैं बचपन से देख रहा हूँ, काय कभी कुछ हुआ नहीं. तर त्यांनी न्यूज अशी छापली की अभिजित सावंतकडे घर नाही आहे, जी बिल्डिंगमध्ये राहतोय ती बिल्डिंग पण पडणार आहे. हे ऐकून मग साहेबांनी मला घरी बोलवलं. मला म्हटलं की गोरेगावचा मी तुला एक फ्लॅट देतो, हा फ्लॅट तुझ्यासाठी ठेव. म्हटलं नाही असं काही नाही आहे, ॲक्च्युली माझं घर बनतंय, माझं घर आहे, आमचा एक दुसरा फ्लॅट मी घेतोय, त्यामुळे असं काही इश्यू नाही आहे. पण अशा प्रकारे ह्या अफवा किंवा सेन्सेशन क्रिएट करण्यासाठी खूपशा गोष्टी व्हायच्या त्यावेळेला. आणि शिवसेनेत तू प्रवेश केला होतास, हे खरं आहे का? हो, प्रवेश तर केला, कारण मला आवडायचे लोक सगळे आणि स्पेशली आदित्य ठाकरे एक त्यावेळेला खूप म्हणजे सिमिलर माइंडचा माणूस वाटायचा की इज यंग, पोएट्री करणारा, आर्टला समजणारा आणि बसल्यावरती तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागा तर ही विल बी अ डिफरंट पर्सन ओनली. नॉलेजेबल पण आहे, ही लुक्स व्हेरी मतलब आहे खूप लहान आणि त्या पद्धतीने बोलणं खूप मॅच्युअर आहे, पण गोष्टी पण वेगळ्या बोलतो, त्यामुळे मजा यायची. मला असं वाटलं की आपण आणि मेन इम्पॉर्टंट पार्ट काय होता, मला असं वाटलं की मी त्या धारावीमध्ये राहिलो पूर्ण आयुष्य माझं. मी त्या एरियामध्ये काढलं जिथे बस पण यायची नाही, बस यायला पण आम्हाला नाला पार करून जावं लागायचं शाळेमध्ये जाताना. आणि तो पूर्ण एरिया एक खूप माझी सोसायटी बरी होती, सोसायटी व्यवस्थित, पण तुम्हाला काही दूध जरी घ्यायचं तर सोसायटीच्या बाहेर जावं लागायचं.
आणि तो जो पूर्ण फिश घ्यायचे काय घ्यायचं तर पूर्ण ते धारावी एरियाच होता. मग त्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते जे इश्यूज आहेत ते मी खूप त्या पद्धतीने बघत होतो पुढे मागे. मला वाटलं की ज्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं, ज्या लोकांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे, त्या लोकांना मी पण काहीतरी देता आलं तर मला ज्या लोकांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे त्या लोकांना मी पण काहीतरी देता आलं तर मला बेटर होईल मी त्यांच्यासाठी जर काय करू शकलो तर खूप चांगलं आहे. ही वेगळी गोष्ट आहे की नंतर मग मला कळलं की समाजसेवेचं जास्त पॉलिटिक्स असतं. नंतर मग मी विचार केला की नाही माझं जे काय काम धंदा आहे तो खूप चांगला आहे. आणि मी ॲक्च्युली खूप एक्सपिरियन्स घेतले, खूप चांगल्या लोकांशी भेटलो, जे चांगल्या लोक त्यांच्याकडून खूप शिकलो, वाईट लोकांशी पण चांगल्या गोष्टी शिकलो. त्यामुळे प्रयत्न नेहमी हे केले की शिकत राहा आयुष्यात. तू जसं तुझं करिअर प्लॅन केलं होतंस, कदाचित आधी म्हणण्यापेक्षा मी नंतरचं विचारेन, इंडियन आयडल जिंकल्यानंतर तुझं काहीतरी तू एक विजन ठरवलं असेल, करिअरचं प्लॅनिंग केलं असेल, ते तसं होत गेलं आणि जर नाही कुठे काय चुकलं? ॲक्च्युली जसं मी पहिलं पण म्हटलं ना की माझा आयडलच्या नंतरचा प्रवास ते एका पाण्याच्या म्हणजे उगाबरोबर वाहणारं एक पानासारखं होतं. मी जस्ट फ्लो होत होतो त्याबरोबर. माझ्या हातात कंट्रोल जो होतं ते खूप कमी झालेला आणि तो फ्लोमध्ये आपल्याला स्वतःला आपल्या गोष्टी शोधायच्या पण आहे, आपलं पण जपायचं आहे. ज्या गोष्टी नाही करायच्या त्या गोष्टी नाही म्हणता जरी नाही आलं तरी ॲटलिस्ट स्वतःला एवढं ओपन अप नाही करायचं जिथे आपण आपलं पण सोडून देईन. ह्या गोष्टी जपणं ह्या गोष्टीमध्ये जास्त होतं. पण जसं म्हटलं की आत्ता मी स्वतःचे डिसिजन स्वतः घेतो आणि 2011च्या नंतर ॲक्च्युली माझा प्रवास जो आहे जो माझ्याबरोबर सुरू झाला. तोपर्यंत टिल दॅट टाईम माझ्या गाडीची चावी तिसऱ्याकडेच होती आणि तो मग मला जिथे म्हणेल तिथे मला तो नेत होता किंवा त्याला जिथे वाटेल तिथे मला तो नेत होता. तो हा पूर्ण 10 वर्ष 6-7 वर्षाचा जो एक स्पॅन राहिला